वाढत्या महागाईच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आज त्यांच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येताना पाहायला मिळतंय। युवक आघाडीकडनं हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळतंय। मेहबूब शेख या आंदोलनाचं नेतृत्व करतात आहेत आणि वेगवेगळ्या घोषणाबाजी जी आहेत ते त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत आहेत। कच्चं तेल आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त असताना मात्र महागाई जी आहे ती मोठ्या भरमसाठ प्रमाणात वाढवली गेली असा या सगळ्यांचा आरोप आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मेहबूब शेख आपल्या बरोबर आहेत। मेहबूब जी, आंदोलन करतात आहे, महागाईच्या विरोधातलं आंदोलन आहे, परंतु टॅरिफचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की यूएसने जवळपास 25% टॅरिफ भारतावरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळेच शेअर मार्केटपासून सगळेच मार्केट कोसळलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठात तेलाचे भाव कमी आहेत, मात्र इंधनाचे भाव भारतात जास्त आहेत। असं आहे की आपण बघतोय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रति बॅलर 63 ते 65 रुपये हे कच्च्या तेलाचे भाव झालेत। असं असताना देखील राज्य सरकार, केंद्र सरकार हे पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नाही। डिझेलवर साधारण 12 ते 15 रुपये प्रति लिटर हे तेल कंपन्या नफा कमवत आहेत। पेट्रोलवर 6 ते 12 रुपये प्रति लिटर पेट्रोलवर नफा कमवत आहेत। हा प्रति लिटर जो सर्वसामान्य माणसाच्या खिशावर जो दरोडा टाकला जातोय, वर्षाला 3.5 लाख कोटी रुपये कमाई ह्या तेल कंपन्याला कोण करू देतं आणि का करू देतंय? म्हणजे सर्वसामान्य जनतेला लुटून तुम्ही कंपन्याचे जर घर भरणार असाल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही। म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज आणि उद्या महाराष्ट्रभर याचा निषेध करते आणि आम्ही मोदी सरकारला आव्हान करतो की आता ह्या तेल कंपन्याचे घरं भरण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकणं तुम्ही बंद करा, अन्यथा या देशातला युवक हे सहन करणार नाही। खरं तर युवकांचं आंदोलन आहे, युवकांचे अनेक प्रश्न सध्या समाजापुढे आणि या सरकारपुढे। MPSCचे विद्यार्थी एकीकडे शरद पवारांची भेट घेताना पाहायला मिळतात, दुसरीकडे बेरोजगारीचा दर जो आहे तो सातत्यानं खालावत चाललेला आहे। या संपूर्ण राज्यामध्ये लाखो कोटींचे इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट जे आहेत ते सरकार करार करतं, प्रत्यक्षात मात्र रोजगार दिसत नाहीये का? रोजगार अजिबात नाही। आपण बघा, कालच टीव्हीला बातमी आहे की कौशल्य विकास विभागाने फक्त रोजगारासाठी नोंदणी सुरू केली तर 29 लाख युवकांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नोंदणी केली। 29 लाख राज्यातल्या, म्हणजे बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात आहे। MPSC मध्ये तुम्ही 460 पदाची भरती काढता, त्यात STI आणि PSIच्या 200 आणि 250 जागा, म्हणजे तुम्ही सरकारकडे जागा रिक्त असताना तुम्ही भरती का करत नाही? आज जवळपास 2.5 लाख पदं हे शासकीय भरतीमध्ये रिक्त आहेत। सरकारला का त्यांची भरती करू वाटत नाही? निवडणूक आली की आश्वासन द्यायचं, म्हणजे आता देशात अशी परिस्थिती झाली, नरेंद्र देवेंद्र हे बेरोजगारीचं केंद्र झालंय आणि ही भावना महाराष्ट्रातल्या आता प्रत्येक युवकाच्या त्या ठिकाणी मनामध्ये रुजायला लागली। परंतु तुम्ही केंद्रातल्या सगळ्या नेत्यांचे बॅनर घेऊन तुम्ही आंदोलन करतात, अमित शहा, त्यासोबत अर्थमंत्री, प्रधानमंत्री, हे सगळे ह्या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार म्हणतात, पण राज्यामध्ये कोण जबाबदार आहे असं प्रामुख्याने? राज्यामध्ये तर हेच ED सरकार, जे एकनाथ देवेंद्रचं जे सरकार आहे हे ED सरकारच याला जबाबदार आहे आणि केंद्राचा हा पेट्रोल डिझेलचा विषय हा केंद्राचा असल्यामुळे आज केंद्रावाल्याचे फोटो लावलेत। बेरोजगारीच्या वेळेला ज्यावेळेला आमचं आंदोलन असेल त्यावेळेला राज्यातल्या नेत्यांचे आम्ही फोटो लावू, कारण आता राज्यातले लोक हे युवकाचे प्रश्न सोडवण्यापेक्षा यांना हिंदू मुस्लिम वाद कसा लागल, कबर कोणत्या उकरायचेत, कुत्रे कुठे काढायचेत, कुत्रे कबर याच्या पलीकडे आता राज्याचा युवक आहे, ह्यांना कुत्र्याची कबरीची जास्त काळजी आहे, पण राज्यातल्या युवकाची ह्यांना काळजी नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। त्यामुळं आता या राज्यातला युवक आता रस्त्यावर यायला लागलाय। आज महागाई तर प्रचंड वाढली, पण बेरोजगारी एवढी प्रचंड वाढली त्याच्यामुळे गुन्हेगारी देखील आता त्या ठिकाणी युवक हा गुन्हेगारीकडे वळायला लागलाय, कारण त्याच्या हाताला काम नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक आघाडीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। महागाईच्या विरोधातलं हे आंदोलन होतं आहे। महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी एकवटलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरकार जे मात्र कबर, कुत्रे यांमध्येच व्यस्त असल्याचं देखील टीका जी आहे ती युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्यासोबत बोलताना केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगटे, TV9 मराठी, मुंबई।